लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये औसा तालुक्यातील उजनी असेल, एकंबी असेल किंवा औसा असेल, इथल्या जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली आणि त्या पाहणी दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार समोर आले. उजनीमध्ये जे 2022मध्ये एक इमारत होती, शाळेचे खोल्या असतील, त्या खोल्या पाडण्याचे आदेश होते, मात्र ते पाडण्यात आलेले नव्हते. ते धोकादायक इमारतीमुळं विद्यार्थ्यांच्या आणि तिथं शिकवणाऱ्या शिक्षकांच्या जीविताला धोका झाला होता. वारंवार या संदर्भात पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी ती पाडलेली नव्हती. मात्र अभिजित दिपके येणार हे कळाल्यानंतर त्यांनी ती रातोरात पाडली आणि शौचालयाला रंगरंगोटी केली. बाकीचं इतर जे काही घाण होती ती JCB लावून साफ केली. त्याच पद्धतीने औषध सुद्धा तुम्ही बघता इकडं इथं जे गवत होतं, ही 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 शाळा आहे आणि या शाळेच्या प्रांगणामध्ये एवढं मोठं गवत होतं, जे आता जिथं JCB गेला नाही तिथं दिसतंय. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की इथं किती मोठं गवत होतं. हे आपण दाखवलं. मित्र, अभिजित दिपके यांच्या या दौऱ्याचं फलित काय असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन की अभिजित दिपकेनी एक ज्योत पेटवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण गोरगरिबाची मुलं ही जिल्हा परिषद शाळेत शिकतात आणि त्यांना जिल्हा परिषद शाळेत शिकवण्याशिवाय पर्याय राहत नाही. जे मोठे लोक आहेत, पैसेवाले लोक आहेत, ते खाजगी शाळांमध्ये शिकतात. मात्र या गरिबांच्या लेकरांना त्या खाजगी शाळांची फीस, तिथला जो काही खर्च आहे तो परवडत नसल्यामुळं ते जिल्हा परिषद शाळेत शिकतात. मित्र, जिल्हा परिषद शाळेची एवढी दुरावस्था का झाली याचा जर आपण अभ्यास केला तर मला कुठंतरी असं वाटतंय की खाजगी शाळा व्यवस्थित चालाव्या यासाठी संबंधित यंत्रणेनं या जिल्हा परिषद शाळांकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधांकडे लक्ष दिलं नाही. आता या खाजगी शाळा ज्या आहेत त्या कोणाच्या आहेत हे जर तपासलं आपण तर सगळे मोठमोठे राजकीय पुढारी असतील, 2 नंबरवाले पैसेवाले असतील किंवा गर्भश्रीमंत लोक असतील, यांच्या आहेत. आणि या शाळा चांगल्या चालाव्या यासाठी जिल्हा परिषद शाळाकडं पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप काल अभिजित दिपकेनी केला. ते सत्य वाटतंय. कारण गोरगरिबाची मुलं या शाळेत शिकून जर पुढे गेली किंवा इथला परफॉर्मन्स जर चांगला राहिला तर खाजगी शाळांकडे कोण जाईल हा एक मोठा प्रश्न त्या खाजगी शाळावाल्याला पडलेला असेल. अभिजित दिपकेनी खूप चांगलं बोलले काल. त्यांनी हे पण सांगितलं की बाबा, जोपर्यंत शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांची मुलं आणि मंत्र्यांची, खासदारांची, लोकप्रतिनिधीची आणि मोठ्या पैसेवाल्यांची लेकरं जोपर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणार नाहीत तोपर्यंत जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बदलणार नाही. कारण स्वतःच्या लेकरावर येणारे संकट, येणाऱ्या समस्या जेव्हा ही लोक बघतील किंवा यांना जाणवेल त्यावेळेस आवश्यक त्या सोयी सुविधा सुधारणा या जिल्हा परिषद शाळेच्या केल्या जातील. अतिशय एक चांगली सुरुवात शिक्षणाच्या बाबतीत अभिजित दिपकेनी केलेली आहे. ह्याच्यामध्ये राजकारण काय आहे, त्याच्यात कुणाला फायदा होणार आहे, कुणाला तोटा होणार आहे याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मात्र सर्वसामान्य लोकांच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या बाबतीत मी त्यांचं समर्थन करतोय. कारण शिक्षण जर व्यवस्थित आणि दर्जेदार मिळालं तर पिढी ही प्रगतिशील निघेल आणि लोक पुढं जातील, आपल्या जीवनमान त्यांचं उंचावल, त्यांचं जीवनमान. आणि या दृष्टिकोनातून अभिजित दिपकेनी केलेला दौरा औसा तालुक्यात एक वेगळा संदेश देऊन गेला आणि लोकांना पण एक विचार करायला त्यांनी भाग पाडलं की अरे बाबा, बाहेरचा माणूस येऊन आपल्याला आपल्या शाळेच्या बाबतीत किंवा आपल्या मुलांच्या बाबतीत चिंता करतोय, मग आपण आपल्या स्वतःच्या जन्म घातलेल्या लेकरांच्या भविष्याबाबत का विचार नाही करणार? त्याला शिक्षण हे मोफत आणि दर्जेदार मिळालं पाहिजे या संदर्भामध्ये आपण कधी विचार करणार आहोत की नाही
हा विचार लोक करायला लागलेत. त्याच्यामुळं मला असं वाटतंय की अभिजित जिपकेचा हा 3 शाळा जरी त्यांनी बघितल्या असल्या तरी सबंध तालुक्यामध्ये याची सकारात्मक चिन्ह हे दिसायला लागलेत. लोक कुजबुजायला लागलेत की अभिजित दिपके जे बोलतंय ते खरं बोलायला लागलाय. याच्यामध्ये राजकारण काय आहे याच्याशी काही देणं घेणं नाही त्या गोरगरीब लोकांना. मात्र त्यांची पोरं शिकली पाहिजे आणि ती पुढे गेली पाहिजे. हा जो मतप्रवाह आहे तो मात्र अभिजित दिपकेच्या या दौऱ्यानं प्रवाहित झाला असं मी म्हणेन. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून सांगा. धन्यवाद.